खासदार गोडसे, आपले अण्णा सुहास कांदे, सर्वच मान्यवर वरस्ते आहेत, भाऊ आहे, सर्व जिल्हा प्रमुख आहेत, आपले तालुका प्रमुख आहेत, माजी आमदार आहेत, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी खरं म्हणजे पुन्हा एकदा होळीच्या आणि उद्या धुळवडीच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे तुम्ही आज इकडं दादा भुसे म्हणाले यायची तशी आवश्यकता नव्हती. खरंच आहे, कारण अजून काही निर्णय झालेला नाही, तुमच्या सीट आपली काही काढलेली नाही, त्यामुळे चर्चा सुरू आहे. महायुतीची आपल्याला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभरामध्ये आज एक आगळं वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. एक आपल्या राज्यामध्ये देखील 1.5-2 वर्षामध्ये जी विकासाची झालेली कामं आणि देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास कामं, यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि अनेक लोक आपल्या महायुतीला देखील पाठिंबा देत आहेत. याचं कारण एवढंच की आपलं महायुतीचं सरकार जे आहे, तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत, गोरगरिबांच्या हिताचे आहेत, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, माता भगिनींच्या, तरुणांच्या, या सर्वांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आहेत. आणि म्हणून नाशिक तर आपला बालेकिल्ला आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिकची भूमी. बाळासाहेबांचंही त्याच्यावर प्रेम होतं, आनंदीगे साहेबांचंही प्रेम होतं आणि माझंही आहे. आणि म्हणून आणि नाशिक आपण तसं म्हणायला गेलं तर जुळे भाऊ आहेत का, आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुतीचं किंबहुना पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा सरकार स्थापन करायचं, पुन्हा एकदा बहुमताचं सरकार स्थापन करायचं. आणि म्हणून राज्यातून देखील आपण नेहमी म्हणतो की 45 पार त्यांचं मोदी साहेबांचं जी घोषणा आहे 400 पार, आणि आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 45 पार. आणि मग एक एक जागा आपल्याला महत्वाची आहे, एक एक उमेदवार, एक एक खासदार आपल्याला महत्वाचा आहे. आणि म्हणून अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे. अगदी गृहमंत्री असतील, केंद्रीय मोदी साहेब स्वतः यामध्ये लक्ष घालतात. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या नाशिकची जागा जी आहे आपल्या धनुष्यबाणाकडे राहिली पाहिजे. हे जे काय आपली मागणी आहे त्या बाबतीत आपण त्या ठिकाणी आपला आग्रह जो आहे, आपला आग्रह कायम ठेवलेला आहे. आणि अशा कुठल्याही बातम्यांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि खात्री करायची, मला तुम्ही बोलला असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं इकडे तुम्ही होळी सोडून यायची आवश्यकता लागली नसेल. तरी सुद्धा होळी उत्सवानिमित्त आपण भेटलेलो आहोत. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी तुम्ही सगळे खंबीर आहात. महायुती त्यांच्या मागे आपल्या
खासदारांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी हा एकनाथ शिंदे घेईल. काही जागांवर आता ठाण्याच्या जागेवर पण चर्चा सुरू आहे. ठाणे असे 7-8 मतदारसंघ आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे आणि नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि वरिष्ठ जे आहेत तुमच्या भावनांचा देखील विचार नक्की करतील आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या देखील मला वाटतं या सगळ्या एवढ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचल्या असतील आणि तुमच्या भावनांशी मी देखील सहमत आहे. त्यामुळे तुमची भावना, तुमच्या भावना, तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे आणि त्यात माझ्याही भावना आहे. त्यामुळे आपण शेवटी महायुतीमध्ये आपल्याला आपल्या राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकून देऊन मोदी साहेबांचे हात मजबूत करायचे आहे आणि आज गेले आपण 1.5-2 वर्ष जे काम केलं आहे त्याची पोचपावती खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे असेल तर जास्तीत जास्त जागा आल्या तरच आपण समजायचं आपल्याला पोचपावती मिळाली. आणि म्हणून या सर्व जागा ज्या आहेत आपल्याला जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे, आपल्या सगळ्यांचा जो निर्धार आहे आणि आपण केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला माहीत आहे. हा सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री आहे. मी सगळ्यांना तुम्हाला मुख्यमंत्री समजतो, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना. आणि मी आजही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, कालही मी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. माझ्यात काय बदल झालाय? आहे तसंच आहे ना. त्यामुळे शेवटी आपण बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि म्हणून तुम्ही तुमच्या भावना नक्कीच अतिशय संवेदनशील आहेत आणि भावना तुमच्या मला कळलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना त्याच माझ्या भावना आहेत आणि म्हणून नाशिकचा जो काही आपला इतिहास आहे, नाशिककरांचं जे काही शिवसेनेवर असलेलं प्रेम आहे आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे. त्यामुळे मगाशी कोणतरी घोषणा देत होता ना, काय धनुष्यबाण